नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप मोठं आणि महत्त्वाचं अपडेट आहे. ज्यांना KYC-मुळे पैसे मिळण्यात अडचण येत होती त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. चला पटकन समजून घेऊया की हे नेमकं काय अपडेट आहे. हो, ही खरंच एक गुड न्यूज आहे. विशेषतः ज्यांनी आपलं KYC व्यवस्थित अपडेट केलंय ना, त्यांच्यासाठी तर ही खूप दिलासादायक बातमी आहे. ज्या एका कारणामुळे पैसे अडकले होते ती अडचण आता दूर झाली आहे. तर सगळ्यात मोठी आणि चांगली बातमी ही आहे की ज्या लाभार्थ्यांचे मासिक हप्ते थांबले होते ते आता परत सुरू झाले आहेत. आणि हो, ही माहिती कन्फर्म आहे कारण अनेकांना पैसे मिळायला सुरुवातही झाली आहे. पण आता प्रश्न हा उरतो की हे पेमेंट मुळात थांबलं का होतं, बरोबर ना? नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पैसे का नाही आले, यामागचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, याचं कारण खूपच साधं आहे. झालं असं की KYC प्रक्रिया पूर्ण करताना एका पर्यायावर क्लिक करण्यात काहीतरी गोंधळ झाला होता. फक्त त्या एका छोट्याशा चुकीमुळे इतक्या सगळ्या लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले होते. बरं, मग आता ज्यांनी ही चूक सुधारली आहे त्यांचं काय? तर त्यांच्यासाठीच तर ही गुड न्यूज आहे. ज्यांनी ही दुरुस्ती यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हो, बरोबर ऐकलत. पूर्ण 1500 रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणून 1500 रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. पण हे पैसे नक्की कोणाला मिळत आहेत हा मुद्दा अगदी स्पष्टपणे समजून घ्या. बघा, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, ज्यांनी आपली KYC-ची चूक सुधारली आहे, आणि दुसरं, ज्यांचे पैसे नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून थांबले होते. फक्त आणि फक्त अशाच लाभार्थ्यांना सध्या जानेवारीचा हप्ता मिळतोय. चला आता येऊया सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे. जानेवारीचे पैसे तर मिळत आहेत, हे छान झालं, पण त्या मागच्या 2 महिन्यांचं काय? म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे पैसे थकले आहेत ते मिळणार की नाही? याचं उत्तर नीट ऐका. आणि याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्या तरी मागच्या महिन्यांचे राहिलेले पैसे म्हणजे जे पेंडिंग हप्ते आहेत ते मिळणार नाहीयेत. म्हणजे 2-3 हप्ते एकत्र मिळतील अशी जी अपेक्षा होती तसं सध्या तरी होणार नाहीये. म्हणजे बघा, सोप्या शब्दात सांगायचं तर काय मिळतं आहे तर जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता. आणि काय मिळत नाहीये तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे थकलेले हप्ते. हे गणित सध्या तरी इतकं सरळ आहे, यात कोणताही गोंधळ नको. ठीक आहे, तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते एकदा पटकन पुन्हा आठवूया. या सगळ्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते ते परत एकदा बघू, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. हे सगळं 3 सोप्या टप्प्यांमध्ये लक्षात ठेवता येईल. पहिला टप्पा, KYC दुरुस्त करणं गरजेचं होतं, ते झालं. दुसरा टप्पा, त्यामुळे आता जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता मिळायला लागलाय. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, मागचे जे थकलेले हप्ते आहेत ते सध्या मिळणार नाहीत. बस, हीच आहे आजची सगळ्यात मोठी आणि स्पष्ट माहिती. आणि जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच की भविष्यात या थकलेल्या हफ्त्यांचं काय होणार? सरकार याबद्दल काही वेगळा निर्णय घेईल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल. तोपर्यंत आज जी माहिती मिळाली आहे ती नक्की लक्षात ठेवा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.